हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत पिनाटा सरप्राईज केक. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे डार्क चॉकलेट कंपाऊंड. तर तुम्ही पाहू शकता इथे मी डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेला आहे. साधारण 200 ते 250 ग्राम आपल्याला इथे चॉकलेट लागलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, अशा प्रकारे मी चॉकलेट सर्व कट करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता एका बाउलमध्ये मी सर्व चॉकलेट कट करून घेतलेलं आहे आणि आता डबल बॉईलवर आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता इथे मी व्यवस्थित असं चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे आणि चॉकलेट इथे आपलं छानपैकी असं मेल्ट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला आता बनवायचं आहे चॉकलेटचे शेल्स. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे सिलिकॉनचं चॉकलेट मोल्ड. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे येतं. तर तुम्ही कुठलाही जिथे केकच्या सर्व वस्तू मिळतात अशा शॉपमध्ये तुम्हाला अगदी सहजरीतीने हे मोल्ड अगदी मिळून जाईल. आता काय करायचं आहे, मेल्ट जे आपण चॉकलेट करून घेतलेलं आहे ते या मोल्डमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. थोडंसं चॉकलेट आपण इथे टाकून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, हा मोल्ड आपल्याला असा राऊंड फिरवत राहायचं आहे आणि जे चॉकलेट आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते आपल्याला हळूहळू संपूर्ण स्प्रेड करत जायचं आहे. ही प्रोसेस जरा हळूहळूच आपल्याला करायची आहे, अगदी काळजीपूर्वक. आणि व्यवस्थित जो आपला राऊंड आहे आतला ते पूर्ण आपल्याला तिथे चॉकलेट आपल्याला व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बॉर्डरला देखील अगदी व्यवस्थित असं चॉकलेट आपलं लागलं गेलं पाहिजे, तरच ते शेल आपण व्यवस्थित काढता येईल आपल्याला. त्यासाठी व्यवस्थित अशा प्रकारे गोल गोल फिरवत आपल्याला सर्व चॉकलेट असं स्प्रेड करत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता हळूहळू केलं तर अगदी व्यवस्थित ही प्रोसेस आपली होती. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. मोल्डला आपलं व्यवस्थित चॉकलेट आपण एकदा स्प्रेड करून घेतलं ते अगदी व्यवस्थित त्या मोल्डमध्ये लागलं ना, त्यानंतर जे शिल्लक आपलं उरलेलं चॉकलेट असतं ते आपल्याला पुन्हा काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला सर्व चॉकलेट लावून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकता चॉकलेट इथे व्यवस्थित आपलं स्प्रेड झालेलं आहे अशा प्रकारे. आणि स्प्रेड केल्यानंतर त्यामध्ये जे चॉकलेट शिल्लक उरतं ते अशा प्रकारे आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे जे एक्स्ट्राचं चॉकलेट होतं ते मी इथे काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे एकदा चॉकलेट व्यवस्थित मोल्डला लावलं तर नंतर आपल्याला साधारण एक 5 ते 7 मिनटं फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. तर पाहू शकता मी इथे 5 ते 7 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि व्यवस्थित इथे चॉकलेट सेट झालेलं आहे. तर आपल्याला पुन्हा हीच प्रोसेस करायची आहे. पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. एकदा त्यामधलं चॉकलेट सेट झालं तर पुन्हा आपल्याला इथे थोडंसं चॉकलेट टाकून घ्यायचं आहे, मेल्टेड चॉकलेट. आणि पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. असंच राऊंड आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. चॉकलेटचा मोल्ड फ्रीजमधून आपण काढल्यामुळे तो ऑलरेडी चिल्ड झालेला असतो. त्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्यांदा चॉकलेट त्यामध्ये मेल्टेड चॉकलेट टाकतो त्यामुळे ते पटकन सेट व्हायला सुरुवात होते. अशा वेळेला आपण पटकन चॉकलेट आपलं जितकं होईल तितकं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित चॉकलेट जिथे लागलेलं नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित चॉकलेट आपल्याला लावून घ्यायचं आहे. चॉकलेट जर व्यवस्थित आपलं मोल्डला लागलं गेलं नाही तर ज्यावेळेस आपण ते डिमोल्ड करतो त्यावेळेस ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे चारी बाजूने अगदी व्यवस्थित चॉकलेट आपलं लागलं गेलं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता चॉकलेट लवकर सेट व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे मी ब्रशच्या साहाय्याने पटपट ज्या ठिकाणी चॉकलेट लागलेलं नाही आहे त्या ठिकाणी व्यवस्थित ब्रशच्या साहाय्याने लावून घेतलेलं आहे. तर ही प्रोसेस मी आता दुसऱ्यांदा करत आहे आणि ह्याच्यानंतर आणखीन एकदा आपल्याला सेम अशीच प्रोसेस करायची आहे. चॉकलेट सेट व्हायला ठेवायचं आहे. सेट झाल्यानंतर परत त्यामध्ये मेल्टेड चॉकलेट आपल्याला टाकायचं आहे आणि परत आपल्याला ते सेट झाल्यानंतर मग आपल्याला ते डिमोल्ड करायचं आहे. तर अशा 3 वेळेला तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल. तर अशा प्रकारे चॉकलेट व्यवस्थित आपलं लावून देखील झालं आहे आणि सेट देखील झाला आहे. तर मी 2 नाही तर 3 वेळा ही प्रोसेस केलेली आहे, पण तुम्हाला दाखवताना 2च वेळा दाखवले आहे कारण व्हिडिओ जास्त लॉंग होण्याची शक्यता आहे. म्हणून मी फक्त 2दाच करून दाखवले आहे. तर तुम्ही जेव्हा कराल तेव्हा 3दा ही प्रोसेस करायची आहे.
आणि ते डेमोल्ड करत असताना तुम्ही पाहिलं असेल की त्याचे एजेस आपण आधी लूज करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरच आपण अगदी अलगद हाताने व्यवस्थित असं ते जे मोल्ड होतं ते काढून घेतलेलं आहे आणि आपलं चॉकलेटचं शेल व्यवस्थित आपलं निघालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरं देखील चॉकलेट शेल बनवून घ्यायचं आहे. ते ऑलरेडी मी बनवून घेतलेलं आहे आणि आता इथे मी छोटासा केक बनवून घेतलेला आहे, स्पॉन्ज केक. तर अशा रीतीने चॉकलेट स्पॉन्ज केक मी बनवून घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला वरची जी पातळ लेयर आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशा रीतीने वरची जी पातळ लेयर आहे ती व्यवस्थित कट करून त्याचा व्यवस्थित शेप मी करून घेणार आहे. यासाठी की हा केक अतिशय स्पेशल आहे. माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी मी बनवत आहे आणि हा एक सरप्राईज केक आहे. तर ह्यामध्ये सरप्राईज काय आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला समजेल. आता आपल्याला केकचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर मधोमध मी केक कट करून घेत आहे आणि बरोबर त्याचे असे 2 भाग मी कापून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. अशा रीतीने गोल गोल फिरवत अगदी अलगद हाताने आपल्याला केकचे असे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. केक अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा झाला आहे, त्यामुळे मी जरा हळूहळूच कट करत आहे. तुम्ही पाहू शकता. अशा रीतीने केकचे 2 पार्ट आपण करून घ्यायचे आहेत. ते इथे केकचे आपले 2 पार्ट तयार झालेले आहेत. त्यानंतर इथे मी केकचा बेस घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला इथे ब्रशच्या साहाय्याने आपल्याला यावरती चॉकलेट लावून घ्यायचं आहे, अगदी मधोमध. तर पाहू शकता अगदी मधोमध मी इथे चॉकलेट लावून घेत आहे. चॉकलेट यासाठी आपल्याला लावायचं आहे कारण आपण जे चॉकलेटचं शेल बनवला आहे तो शेल आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे आणि तो व्यवस्थित त्याच्यावरती चिटकावा यासाठी आपल्याला आधी चॉकलेट लावून घ्यायचं आहे. चॉकलेट मी इथे लावून घेतलेलं आहे आणि साईडचं जे एक्स्ट्राचं चॉकलेट होतं ते मी काढून घेतलेलं आहे. आता जो आपण चॉकलेटचा शेल बनवला होता तो आपल्याला ह्याच्यावर व्यवस्थित असा चिटकवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी व्यवस्थित असा चिटकवून घेतलेला आहे आणि जे केकचे आपण 2 स्लाइस केले होते ते केकच्या अशा रीतीने मी मधून कट करून घेतलेलं आहे. यासाठी की आपल्याला जे गिफ्ट आतमध्ये ठेवायचं आहे त्यासाठी मी जागा केलेली आहे. तर मी इथे ठेवणार आहे एक डायमंडची रिंग. तर जी डायमंडची रिंग मी घेतलेली आहे त्याच्याच मी झाकणाने त्याची जी डब्बी होती त्याच झाकणाने मी मधोमध कट करून घेतलेला आहे व्यवस्थित मेजरमेंट घेऊन, यासाठी की व्यवस्थित ती डब्बी त्यामध्ये बसावी. तर मधोमध अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी होल करून घेतलेला आहे. आता आपल्याला जो केक आपण कट करून घेतलेला आहे तो त्या शेलमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि चारी बाजूनी मी चॉकलेटचं सिरप तयार करून घेतलं होतं ते चॉकलेटचं सिरप मी टाकून घेत आहे आणि चॉकलेटच्या सिरपनी मी सर्व केक छान असा सोक करून घेत आहे, यासाठी की तो अगदी सॉफ्ट व्हावा आणि टेस्टी व्हावा. तर पाहू शकता अशा रीतीने आपल्याला चारी बाजूनी चॉकलेट सिरपनी केक व्यवस्थित असा सोक करून घ्यायचा आहे. चॉकलेट सिरपमुळे काय होतं, आपला केक जो आहे तो अतिशय यम्मी असा बनतो. तर तुम्ही पाहू शकता मी भरपूर असं चॉकलेट सिरप टाकून घेतलेलं आहे. चारी बाजूनी जिथे जिथे तुम्हाला ड्राय वाटेल त्या त्या ठिकाणी व्यवस्थित असं चॉकलेट सिरप टाकून आपल्याला छान असं सोक करून घ्यायचं आहे. चॉकलेट सिरप आपल्याला संपूर्ण टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे, मी एका पायपिंग बॅगमध्ये गनाश घेतलेला आहे. तर आपल्याला चारी बाजूनी व्यवस्थित असं भरपूर गनाश आपल्याला गोल गोल असं लावून घ्यायचं आहे. तर मी इथे ट्रफल केक बनवत आहे त्यामुळे मी इथे भरपूर असं गनाश लावणार आहे. तसं तर या केकमध्ये तुम्ही चॉकलेट्स पण ठेवू शकता किंवा लहान मुलांना तुम्हाला जर द्यावासा वाटत असेल असा केक तर तुम्ही त्यामध्ये टॉईज पण ठेवू शकता. तुम्हाला जे हवं ते सरप्राईज तुम्ही या केकमध्ये ठेवू शकता. पण माझ्या मुलीला चॉकलेट ट्रफल केक खूप आवडतो म्हणून ह्यामध्ये मी चॉकलेट ट्रफल केक बनवत आहे आणि त्यामध्ये मी माझं सरप्राईज तिला देणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भरपूर गनाश असं मी लावलेलं आहे. त्यानंतर मी इथे चोको चिप्स भरपूर असे टाकून घेतलेले आहेत. तर अशा रीतीने मी चोको चिप्स भरपूर टाकून ते आता मी दुसरी लेअर त्यावर ठेवणार आहे. दुसरी लेअर पण मी केकची त्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित असं
चॉकलेट सिरप टाकून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं चॉकलेट सिरप मी चारी बाजूनी लावून घेत आहे। चॉकलेट सिरपने व्यवस्थित असं केकला आपण सोक करून घेत आहोत। अशा रीतीने तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं चॉकलेट सिरप इथे लावून घेतल्यानंतर आपण इथे ठेवणार आहोत आपलं सरप्राईज। तर तुम्ही आता पाहू शकता की मी एक सुंदर अशी डायमंड रिंग माझ्या मुलीसाठी घेतलेली आहे आणि ते सरप्राईज गिफ्ट म्हणून मी आता त्यामध्ये ठेवणार आहे। तर केकच्या बरोबर मधोमध आता आपल्याला ही रिंग ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे रिंग ठेवून घेतलेली आहे। तर अशाच तुम्ही देखील वेगवेगळ्या टाईपचे गिफ्ट तुम्ही केकमध्ये देऊ शकता तुमच्या मुलांना किंवा तुमच्या रिलेटिव्सला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना। तर अतिशय स्पेशल असा हा केक आहे जो मी माझ्या मुलीसाठी बनवत आहे। केकची जी लेयर आपण कट करून घेतली होती ती वरती आपण ठेवलेले आहे आणि केक आपण व्यवस्थित असा पॅक करून घेतलेला आहे। आता पुन्हा आपण वरती आपलं सिरप टाकून घ्यायचं आहे, चॉकलेट सिरप, आणि आपल्याला तसंच चॉकलेट गनाश टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चोको चिप्स टाकून घ्यायचे आहेत आणि छान असा आपल्याला चॉकलेट ट्रफल केक आपण तयार करत आहोत। तर इतका सुंदर हा केक झाला। माझ्या मुलीचा तर अजिबात विश्वासच बसला नाही आहे की मी हा केक बनवला आहे। तिला वाटलं की मी शॉपमधूनच आणलेला आहे, पण हा केक मी स्वतः घरी बनवलेला आहे आणि तिला मी घरी तिच्या घेऊन गेले होते तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि तिला मी हे छानसं सरप्राईज दिलेलं आहे। तर तुम्हाला देखील कसं वाटत आहे हा केक, तर तुम्ही देखील मला कमेंट करून सांगा। भरपूर गनाश आणि भरपूर चोको चिप्स आपले इथे टाकलेले आहेत। तो खूपच असा यम्मी हा केक झाला होता। तर सगळ्यांना अतिशय आवडलेला हा केक। तर तुम्ही देखील असा केक नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा। तर पाहू शकता इथे केक तर आपला रेडी झालेला आहे। आपला गिफ्ट देखील आपण केकमध्ये ठेवलेला आहे जे सरप्राईज गिफ्ट आहे। आता दुसरा शेल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्या बॉर्डरला व्यवस्थित ब्रशच्या साहाय्याने आपल्याला चॉकलेट लावून घ्यायचं आहे, मेल्टेड चॉकलेट। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपल्याला जी केकच्या शेलची बॉर्डर आहे चॉकलेटच्या शेलची त्याला व्यवस्थित आपल्याला असं भरपूर चॉकलेट लावून घ्यायचं आहे, यासाठी की दुसरे जे चॉकलेटचं शेल आहे ते आपल्याला त्याच्यावर ठेवून व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित चिटकावं म्हणून व्यवस्थित असं चॉकलेट आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी दुसऱ्या शेलला व्यवस्थित त्याच्या बॉर्डरला चॉकलेट लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर दुसरं शेल मी व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असं ते चिटकवून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला जो वरचा शेल चिटकवून घेतल्यानंतर त्याच्या अगदी बरोबर मधोमध जिथे आपण तो दोन्ही शेल जोडले आहेत त्याच्या अगदी मधोमध आपल्याला ब्रशच्या साहाय्याने चॉकलेट आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि चॉकलेट लावता लावता आपल्याला एक सॅटनची रिबन घेऊन आपल्याला त्याच्यावर चिटकवत जायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं चॉकलेट तिथे लावत आहे अगदी मधोमध आणि एक सॅटनची रिबन मी घेतलेली आहे आणि ती गोल गोल व्यवस्थित अशी चिटकवून घेत आहे, यासाठी की आपला जो चॉकलेटचा आपण केक बनवलेला आहे तो अगदी छान दिसावा आणि व्यवस्थित असं दोन्ही शेल चिटकले जावे, यासाठी आपल्याला एक रिबन तिथे चिटकवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गोल गोल फिरवत मी व्यवस्थित अशी एक सॅटनची रिबन त्याला चिटकवून घेत आहे। तर फ्रेंड्स अशा रीतीने तुम्ही देखील हा पिनाटा सरप्राईज केक नक्की एकदा ट्राय करून बघा। जितका हा बघायला कठीण वाटतो तितका हा कठीण नाही आहे, जर आपण मनावर घेतलं तर हा सोपा देखील आहे आणि बनवताना देखील एक वेगळाच आनंद आणि वेगळीच मजा येते। तर मी खूप अगदी मनापासून हा केक बनवलेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील तुमच्या मुलांना असे गोड गोड सरप्राईज द्या। तर पाहू शकता इथे आपला पिनाटा केक तयार झालेला आहे। इथे मी व्यवस्थित अशी रिबन लावून घेतलेली आहे सॅटनची। तर पाहू शकता तयार आहे आपला पिनाटा केक। तर इथे मी गोल्डन डस्ट थोडीसं
त्याच्यावर टाकून घेतलेला आहे त्याच्या शायनिंगसाठी आणि खूपच सुंदर असा आपला पिनाटा केक तयार झालेला आहे. आणि हा केक ॲक्च्युली हॅमरनी फोडायचा असतो, पण मी हा माझ्या मुलीला गिफ्ट देणार आहे. माझ्याकडे आता सध्या हॅमर नाही आहे, पण तो केक तिने लाटण्याने फोडलेला आहे. पण अतिशय सुंदर असा हा केक झालेला होता. त्यांच्या घरात देखील सगळ्यांना खूपच आवडला. तर तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि हा केक तुम्हाला आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.